करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताच्या शेजारील कोणता देश सध्या दशकांतील सर्वात गंभीर गोवरच्या साथीचा सामना करत आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर बांगला, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर बांगलादेश हा जो काही देश आहे शेजारचा, तो या ठिकाणी दशकांतील सर्वात गंभीर गोवरच्या साथीचा सामना सध्या करत आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारत आणि कोणत्या देशामध्ये मे 2026 मध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानुसार अंदाजे 40,000 कोटी रुपये गुंतवणुकीची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपला प्यारा भारत देश आणि UAE या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी एक ऐतिहासिक करार झालेला आहे, ज्या अंतर्गत 40,000 कोटी रुपये गुंतवणुकीची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणी ही जी काही घोषणा आहे किंवा ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे वेगवेगळ्या प्रकारे असणार आहे. जसं की पॉईंट लिहून घ्या. 5 अब्ज डॉलर्सची या ठिकाणी गुंतवणुकीचं या ठिकाणी करार करण्यात आला आहे. धोरणात्मक तेल साठ्यांबद्दल याच्यामध्ये बोलण्यात आलेलं आहे. दीर्घकालीन गॅस पुरवठाबद्दल याच्यामध्ये बोलण्यात आलेलं आहे. सामरिक संरक्षण भागीदारी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच पश्चिम आशियातील शांतता याच्यावरती सुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली आहे. मुळात ऊर्जा, संरक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे करार या अंतर्गत करण्यात आलेले आहेत. नुकतेच पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या UAE दौऱ्यामध्ये या ठिकाणी हा ऐतिहासिक करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे, घेण्यात आलेला आहे. क्लिअर? UAE फुल फॉर्म आहे युनायटेड अरब एमिरेट्स, संयुक्त अरब अमिराती मराठीमध्ये म्हणता येईल. वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल न्याहन. पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम. राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. मेरी रसोई योजना नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंजाब या राज्य सरकारने या ठिकाणी मेरी रसोई योजना नावाची योजना त्या राज्याच्या अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. ज्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील सुमारे 40 लाख गरजू व निळे राशन कार्ड धारकांना दर 3 महिन्यांनी मोफत फूड किट, ज्या अंतर्गत स्वयंपाकघर किट आहे, ते दिलं जाणार आहे. याचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांना पोषणयुक्त आहार या ठिकाणी देणे आणि त्यांचा स्वयंपाकघरातील खर्च कमी करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. पर्याय क्रमांक सी, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पंजाबबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. राजधानी आहे चंदीगड. एकच महत्त्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. केरळचे नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काँग्रेसचे नेते आहेत VD सतीसन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी केरळच्या नवीन मुख्यमंत्रीपदी त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल आपण बोलत आहोत, तर बाकीचे जे काही वेगवेगळे राज्यामध्ये नवनिर्वाचित या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. आसामचे आहेत हिमंता बिस्वा शर्मा. बिहारचे आहेत सम्राट चौधरी. दिल्लीचे आहेत रेखा गुप्ता. केरळचे आत्ताच पाहिले VD सतीसन. पुदुचेरीचे आहेत N रंगास्वामी. तमिळनाडूचे आहेत C जोसेफ विजय आणि पश्चिम बंगालचे आहेत सुवेंदू अधिकारी. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. वर्तमानमध्ये या ठिकाणी कशाबद्दल आपण बोलत आहोत? केरळ राज्याबद्दल. कोण बनले आहेत नवीन मुख्यमंत्री? तर VD सतीसन. केरळ ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत VD सतीसन. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा.
नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहे? तर पर्याय क्रमांक ए एस जयशंकर या ठिकाणी भूषवणार आहेत. कोण? एस जयशंकर हे या ठिकाणी भूषवणार आहेत. कोण आहेत? तर या ठिकाणी परराष्ट्र मंत्री आहेत आपले एस जयशंकर. त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे? तर या ठिकाणी अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. कशाचं? ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद. त्याच्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं जे काय अध्यक्षपद आहे ते स्वाभाविक आहे परराष्ट्र मंत्रीच या ठिकाणी निभवत असतात. एस जयशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोठे विकसित केले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचे पहिले इंडियाज फर्स्ट मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड या ठिकाणी डेव्हलप केले जाणार आहे. याच्यामध्ये 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड जे काही शिपयार्ड तमिळनाडूतील थुथुकुडी, कुठे? थुथुकुडी येथे या ठिकाणी विकसित केले जाणार आहे. याच्यामध्ये करार आणि भागीदारी कशी असणार आहे ते लिहून घ्या. या शिपयार्डच्या विकासासाठी भारताने दक्षिण कोरियाच्या एचडी कोरिया शिपबिल्डिंग अँड ऑफशोअर इंजिनिअरिंग या कंपनीसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. आणि हे सर्व करण्यामागचा उद्देश काय आहे? तर हा प्रकल्प मॅरीटाईम अमृतकाल विजन 2047चा महत्त्वाचा भाग असून यामुळे भारताला जगातील अव्वल 5 जहाज बांधणी राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्यासाठी मदत होणार आहे. या उद्देशाने हे करार आणि भागीदारी करण्यात आली आहे. तमिळनाडू स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राजधानी चेन्नई. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरीनचे आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. ठीक आहे, जसं की तुम्हाला माहित आहे आदिवासी विभागाची या ठिकाणी भरती निघणार आहे. आदिवासी विभाग भरती 2026 चौकीदार गट ड साठी बरोबर. इग्नाइट अकॅडमीने या ठिकाणी याच्यासाठी काय केलेलं आहे तर PYQ निर्धार बॅच म्हणून एक बॅच लॉन्च केली आहे. ही जी काही बॅच आहे त्या बॅचची किंमत ₹99 असणार आहे. हा जो काही सिलेबस असणार आहे तो एपटेकच्या माध्यमातून या ठिकाणी या कंपनीच्या फॉर्मॅटनुसार याची रचना करण्यात आली आहे. एपटेकच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा समावेश देखील याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव बॅच असणार आहे. सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण व्हिडिओच्या स्वरूपात देखील मिळणार आहे आणि PDF देखील मिळणार आहेत. या सर्व जी काही बॅच आहे या बॅचची माहिती इग्नाइट अकॅडमीच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे आणि त्यांचं ॲप्लिकेशन देखील आहे. या सर्व गोष्टींची माहिती इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे. या बॅचबद्दल आणि या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 युनायटेड स्टेट्स यूएसचा सशस्त्र सेना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मे महिन्याचा 3रा शनिवार. कालच शनिवार होता 16 मे 2026 या वर्षामध्ये या ठिकाणी मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी US मध्ये सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करतात. हेतू काय? अमेरिकन सैन्याच्या जसं की आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, मेरीन कॉर्प्स असेल, कोस्ट गार्ड असेल, सेवेमध्ये असलेल्या पुरुष आणि महिलांचा सन्मान करणे या उद्देशाने या ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी. क्लिअर? मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस, 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 7 पुस्तक आहेत. पुस्तकाचे नाव लिहून घ्या. द बेंच, द बार, द बिजारे आणि दुसरं पुस्तक आहे द लॉफुल अँड द ऑफुल नावाचं पुस्तक आहे. या दोन्ही पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुषार मेहता यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. या पुस्तकांमध्ये कायदेशीर जगतातील मनोरंजक किस्से, कोर्टरूममधील विनोद आणि न्यायालयीन व्यवस्था यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक बी तुषार मेहता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे एखाद्या पुस्तक आणि त्यांच्या लेखकाबद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. व्हेन इट ऑल बिगन राकेश मारिया,
मोर फ्रॉम लेस फॉर मोर, रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे. सनातन संस्कृती की अटल दृष्टी, वासुदेव देवनानी. द ग्रेट सँक्शन्स हॅक, व्हाय इकॉनॉमिक सँक्शन्स डोंट वर्क द वे वी एक्सपेक्ट, हे पुस्तक लिहिलं आहे उर्जित पटेल यांनी. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स कॉइनेज, हे पुस्तक लिहिलं आहे देवेंद्र हंडा यांनी. करुणा, द पॉवर ऑफ कंपॅशन, कैलास सत्यार्थी. सब पर राम तपस्वी राजा, हे पुस्तक लिहिले आशुतोष अग्निहोत्री यांनी. द क्युरियस अँड द क्लासिफाईड, हे पुस्तक लिहिले मनोज मुकुंद नरवणे यांनी. द बेंच, द बार, द बिजारे, हे पुस्तक लिहिले तुषार मेहता यांनी. आणि द लॉफुल अँड द ऑफुल, हे पुस्तक लिहिले तुषार मेहता यांनी. पुढचा प्रश्न, 2026 साठी द मेटिओरिटिकल सोसायटीच्या फेलो म्हणून निवड झालेल्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण ठरल्या आहेत? तर पर्याय क्रमांक ए, कुलजीत कौर मारहास असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी किंवा ते या ठिकाणी पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत. कशासाठी? तर 2026 साठी द मेटिओरिटिकल सोसायटीच्या फेलोसाठी या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. ते पहिल्या भारतीय महिला या ठिकाणी शास्त्रज्ञ ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताने भारतीय जहाजे आणि मालवाहू जहाजांना युद्धाच्या जोखीमांपासून विमा संरक्षण देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, भारत सागरी विमा पूल. याच्या मागचा उद्देश काय आहे? जागतिक संघर्ष किंवा भूराजकीय तणावाच्या काळामध्ये विशेषतः पश्चिम आशियातील संकट परदेशी विमा कंपन्यांवरती अवलंबून न राहता भारतीय सागरी व्यापाराला अखंड विमा संरक्षण पुरवणे हा या योजनेचा मागचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न, कनकगिरी उत्सव 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येत असतो? क फॉर कनकगिरी, क फॉर कर्नाटक, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? जाता जाता कर्नाटकबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. थावरचंद गेहलोत राज्यपाल आहेत. राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरगट्टा. आणि 5 महत्त्वाचे धरण, तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम कोणत्या जहाजाशी संबंधित आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IASV त्रिवेणी. काय? IASV त्रिवेणी याच्याशी या ठिकाणी संबंधित आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. ही भारताची पहिलीच त्रिसेवा लष्कर, नौदल आणि हवाई दल सर्व महिला जागतिक परिक्रमा नौकायन ही मोहीम आहे. या मोहिमेमध्ये 3ही दलातील 10 महिला अधिकारी त्रिवेणी या स्वदेशी बनावटीच्या जहाजांवरून जगभ्रमंती करत आहेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. शेवटचा प्रश्न, भारत सरकारने सोने आणि चांदी, गोल्ड अँड सिल्वर वरील जे काही प्रभावी आयात शुल्क आहे ते कितपत या ठिकाणी वाढवलेले आहे? अगोदर होतं 6%, ते आता इन्क्रीज करून काय केलेलं आहे? 9% वाढून 15% या ठिकाणी इन्क्रीज या ठिकाणी केलेलं आहे. पश्चिम आशियातील म्हणजेच वेस्ट एशियातील तणाव आणि वाढत्या इंधन किमतीमुळे भारतीय रुपयावर आणि परकीय चलन साठ्यावर फॉरेक्स रिझर्व्हवरती या ठिकाणी मोठा ताण येत आहे. विदेशी चलन वाचवण्यासाठी आणि व्यापार तूट नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललेले आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी कोणत्या राज्याने सिंगापेन हे विशेष दल स्थापन केलेले आहे? आसाम, पश्चिम बंगाल, पुदुचेरी की तमिळनाडू? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.